नमस्कार, मी दीपक देशमुख. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत आमचा दिलदार मित्र विलास सावंत याच्या वाढदिवसाला. विलासचं म्हणणं असतं की माझ्या प्रत्येक वाढदिवसाला तुम्ही सगळे माझ्याकडे याच, त्या याने तरी तुम्ही एक दिवस माझ्याकडे याल. आणि आम्ही पण पडत्या फळाची आज्ञा दर त्याच्या वाढदिवसाला त्याच्याकडे जातोच. त्याचा वाढदिवस असतो 1 एप्रिल, म्हणजे एप्रिल फुल या दिवशी. विलास हा आमचा एकदम दिलदार, एक नंबर असं गृह कर्तव्य दक्ष असं ज्याला म्हणतात तसा, आणि खूप प्रामाणिक असा मित्र आहे. तो बोलताना पण असा लाजून हसून असा बोलतो सगळ्यांशी. त्याचं ते बोलणंच माणसाला एवढं भावतं की माणूस प्रेमातच पडतो त्याच्या. आमच्या सगळ्यांचे मित्र आणि आमच्या ग्रुपचे तबलावादक सुरेश गवाणकर, बघूया ते काय म्हणतायत त्याच्याबद्दल. नमस्कार, मी सुरेश गवाणकर. आज विलास सावंतांचा वाढदिवस, 72वा वाढदिवस साजरा होते. त्याबद्दल थोडासा परिचय देतो. त्यांची आणि आमची दोस्ती कशी झालेली. 30 वर्षापूर्वी ते आमच्या चाळीमध्ये राहावयास आले आणि श्रुतीचा जन्म झाला आणि आमचा परिचय वाढत गेला. श्रुती आमच्याकडे यायची, राहायची वगैरे. त्याच्यामुळे विलासचं आणि माझे संबंध चांगले दृढ झाले. म्हणजे एकमेकांचं अतूट नातं झालं. त्यांच्याबरोबर त्याचे मित्र जे ट्रेक करायचे ते पण आमच्याबरोबर मैत्री वाढवू लागले. आणि अशा तऱ्हेने त्यांचा स्वभावच असा होता की सगळ्यांना घेऊन चालणे, सगळ्यांशी गप्पा मारणे, सगळ्यांना मदत करणे. मलाही त्यांनी संकट समयी खूप मदत केली. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, असा त्यांचा स्वभाव आहे. विलास सावंत आणि मी आणि माझं कुटुंबीय त्यांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत. त्यांचं कुटुंब आणि माझं कुटुंब एकदम घनिष्ठ संबंध आहे. असाच एक कटू प्रसंग आयुष्यात आला होता. माझ्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला पुण्याला. म्हणजे की आम्ही ॲडमिशन घ्यायला गेलो होतो फिजिओथेरपीचं. त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि तिचा फिमर बोन तुटला आणि ॲडमिट करावी लागली. तिला मोठी सर्जरी झाली तिच्या पायाची. आणि यात करायचं काय, मी पुण्यात अडकलेलो. ताबडतोब ह्यांनी माझ्याशी संबंध त्यांना कळल्याबरोबर त्यांनी आर्थिक मदत मला पाठवली आणि एक मोठ्या ह्याच्यातून संकटातून मी वाचलो. नंतर अशाच बारीक सारीक प्रसंगाला ते असे पाठीशी उभे राहायचं की मीही त्यांच्या पाठीशी उभा राहायचो. त्यांनी खूप काही मदत माझ्याशी केलेली आहे आणि त्यांचे ऋण तसे फेडण्यासारखे नाही आहे आणि ते फेडायचेही नाहीत. एवढे आमचे घनिष्ठ संबंध आहेत. हे मैत्रीपूर्ण संबंध हे असं सांगायचं नसतं, पण आज वेळ आली. त्यांचा आज 72 वाढदिवस. त्यांना खूप मोठं खूप चांगलं आयुष्य लाभो, भरभराट हो त्यांचे आणि त्यांचा तंदुरुस्त आयुष्यमान जावं हीच मी इच्छा व्यक्त करतो. हा, या जवळ हृदयातून गीत हे गावे, तुम्हा शतायुष्य लाभावे, असे आमच्या मनी सदिच्छा जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू विलास, हैप्पी बर्थडे टू यू विलास, हैप्पी बर्थडे टू यू. दीर्घायुष्य लाभो, आयुष्य लाभो. माझ्याच नव्हे, अशा कित्येक जणांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहायचे. त्यांना कसला राग नसायचा. त्यांना सगळी माणसं असायला त्यांना माणसं खूप लागायची.
त्यांचा मित्रमंडळींचा गोतावळाही खूप मोठा होता. अशा तऱ्हेने त्यांच्या गोतावळ्यात मी जमा झालो आणि आमचा मोठा ग्रुप झाला त्याच्यामुळे. असा हा विलास सावंत, सगळ्यांची मैत्री वाढवणारा माणूस, खूप सगळ्यांना भावतो आणि असाच तो त्याचा वाढदिवस साजरे होत आणि उदंड आयुष्य लाभू दे त्याला, हीच मी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहिजेच. सबसे प्यारा होता है दिन, सौ दुआएं तेरा दिल तुमको आज के दिन. हैप्पी हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे टू यू. I wish you happy birthday, happy birthday, happy birthday to you. विलास. वरती बघा. जन्मदिवसाच्या हात कराव्या जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. चल. हात कराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आम्हाला अशी पार्टी देत राहा. आम्ही दरवर्षी येत राहू. हे आता असेच Happy birthday to you, happy birthday to you, may good luck go with you, happy birthday to you. विलासने श्री स्मार्त सद्गुरू मुप्पिन काड सिद्धेश्वर महाराज यांच्याकडून 1985 मध्ये गुरु घेतला आणि पुढे 1990 पर्यंत त्याची बरीचशी म्हणजे सिगरेट, तंबाखू वगैरे व्यसनं सुटली. आता तो नियमित त्यांची पोथी वाचतो. काहीतरी हिप हिप हुर्रे. विलास असाच मस्त राहा. तुला निरोगी आणि उदंड आयुष्य मिळो आणि असेच आमच्या हातून तुझे अनेक वाढदिवस साजरे होत, ही ईश्वरचरणी प्रार्थना. नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन दाबायचं विसरू नका.